पंचनामे सगळ्या ठिकाणी अतिशय रेग्युलर ट्रेंडिंग सुरू आहेत, पण पावसाच इतका रोज पडतोय, म्हणजे आज पंचनामे संपले, तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा पाऊस तेवढाच पडतोय, परत आठव्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त पडतोय. त्यामुळे सतत म्हणजे 24/7 अधिकारी आमच्या पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत. आता तर गावातलं पाणी गेलं, पूर ओसरलेला आहे, पण पंचनामे सगळ्याच ठिकाणी करावे लागत आहेत आणि परत ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी परत चौथ्या पाचव्या दिवशी पाऊस पडतोय. इथले पंचनामे संपत्ती दुसरीकडचे सुरू करावे लागत आहेत. मॅनपॉवर निश्चित कमी आहे, पण मला वाटतं त्याच्यामध्ये कुठे उशीर होणार नाही. सगळे काय जे असेल पंचनामे ते वेळेत होतील आणि शेतकऱ्यांनाही मदत. आपण बघितलं असेल, दररोज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बँकेमध्ये पैसे टाकले जात आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक भाषेमध्ये परवा त्या ठिकाणी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे कुठेही दिरंगाई होणार नाही. जे पीक आहे ते आता सध्या हातातून गेलं आहे, त्या ठिकाणी काही ठिकाणी पीक विमा काढलेला आहे, त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. अशा वेळेला नेमकं काही वेगळी तरतूद शेतकऱ्यांसाठी नाही, वेगळी तरतूद नाही. आता विमा तर आहे, ज्यांचा विमा आहे त्यांना विमा मिळणार आहे. ज्यांनी समजा विमा काढला नाही, कारण आता अशा परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती अशी की विमाही काढू शकत नाही शेतकरी खरं म्हणजे. पण NDRFच्या निकषानुसार जी मदत आहे ती आपण या ठिकाणी देतोय. यावेळेला आपण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ही मदत वाढवून दिलेली आहे. जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, जनावरं मेलेली आहेत, गावं पाण्याखाली गेलेत, त्यांनाही आपण काही पैसे वाढवून दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मदत, म्हणजे कधी नसेल एवढी मोठी मदत आजपर्यंत भूतकाळामध्ये, तेवढी मदत यावर्षी आपण शेतकऱ्यांना ठेवतो. कारण पाऊसच तसा पडलेला आहे, अतिवृष्टी तेवढी झालेली आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. यातून आपण निश्चित मार्ग काढू. भागाची पाहणी केलेली आहे. आज दिंडोरीमध्ये मी द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग आहे, या ठिकाणी मुद्दाहून पाहणी करायला इथे आलेलो आहे. आपण बघता सततधार पाऊस सुरू आहे, म्हणजे पाऊस थांबतच नाही. एखाद दिवस थांबला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय. सगळ्या जमिनी पूर्ण ओल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत, त्या बागा ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे. म्हणजे वर्षाचे वर्ष त्या बागा पडून राहतील, त्यांना कुठे द्राक्षच लागत नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते अतिशय चिंतित आहेत. पण शासनाकडून निश्चित त्या संदर्भामध्ये मी उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला मी कॅबिनेटमध्येही बोलेल, त्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल. त्याचबरोबर डाळिंबाची शेती आहे, इथे टमाटो मोठ्या प्रमाणात होतात, कांदेही होतात, पण सगळेच पिकं यावेळेला आपण बघितलं अतिवृष्टीमुळे संकटामध्ये आहेत. म्हणजे शेतकरी खरंच हवालदिलच झालेला आहे. इतका पाऊस या ठिकाणी सतत चालू आहे. म्हणजे काल इतका पाऊस झाला, काही भागांमध्ये दररोज पाऊस पडतोय. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तर कधी नव्हतं भूतो न भूष्काळ असं अशी परिस्थिती यावेळेला पावसाची या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, आमचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही या भागाची पाहणी केलेली आहे. या संदर्भामध्ये एक पथक दिल्लीहून मुद्दाम बघायला या ठिकाणी बोलवलेलं आहे, ते येणार आहेत. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल, कारण एकेका एकरमध्ये 2-2 लाख रुपये खर्च वर्षाला या ठिकाणी द्राक्ष बागांना लागतोय, पण इथे उत्पन्नाचा शून्य झालेलं आहे. त्यामुळे खरंच शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. त्यांना निश्चित मदत करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू. काही पंचनामे सगळ्या ठिकाणी अतिशय रेग्युलर ट्रेंडिंग सुरू आहेत, पण पावसाच इतका रोज पडतोय, म्हणजे आज पंचनामे संपले, तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा पाऊस तेवढाच पडतोय, परत आठव्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त पडतोय. त्यामुळे सतत म्हणजे 24/7 अधिकारी आमच्या पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत. आता तर गावातलं पाणी गेलं, पूर ओसरलेला आहे, पण पंचनामे सगळ्याच ठिकाणी करावे लागत आहेत आणि परत ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी परत चौथ्या पाचव्या दिवशी पाऊस पडतोय. इथले पंचनामे संपत्ती दुसरीकडचे सुरू करावे लागत आहेत. मॅनपॉवर निश्चित कमी आहे, पण मला वाटतं त्याच्यामध्ये कुठे उशीर होणार नाही. सगळे काय जे असेल पंचनामे ते वेळेत होतील आणि शेतकऱ्यांनाही मदत. आपण बघितलं असेल, दररोज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बँकेमध्ये पैसे टाकले जात आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक भाषेमध्ये परवा त्या ठिकाणी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे कुठेही दिरंगाई होणार नाही. जे पीक आहे ते आता सध्या हातातून गेलं आहे, त्या ठिकाणी काही ठिकाणी पीक विमा काढलेला आहे, त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. अशा वेळेला नेमकं काही वेगळी तरतूद शेतकऱ्यांसाठी नाही, वेगळी तरतूद नाही. आता विमा तर आहे, ज्यांचा विमा आहे त्यांना विमा मिळणार आहे. ज्यांनी समजा विमा काढला नाही, कारण आता अशा परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती अशी की विमाही काढू शकत नाही शेतकरी खरं म्हणजे. पण NDRFच्या निकषानुसार जी मदत आहे ती आपण या ठिकाणी देतोय. यावेळेला आपण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ही मदत वाढवून दिलेली आहे. जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, जनावरं मेलेली आहेत, गावं पाण्याखाली गेलेत, त्यांनाही आपण काही पैसे वाढवून दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मदत, म्हणजे कधी नसेल एवढी मोठी मदत आजपर्यंत भूतकाळामध्ये, तेवढी मदत यावर्षी आपण शेतकऱ्यांना ठेवतो. कारण पाऊसच तसा पडलेला आहे, अतिवृष्टी तेवढी झालेली आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. यातून आपण निश्चित मार्ग काढू.
भागाची पाहणी केलेली आहे. आज दिंडोरीमध्ये बी द्राक्ष बाग डाळिंबाची बाग आहे. या ठिकाणी मुद्दाहून पाहणी करायला इथे आलेलो आहे. आपण बघता सततधार पाऊस सुरू आहे. म्हणजे पाऊस थांबतच नाही. एखाद दिवस थांबला तर दुसरा तिसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय. सगळ्या जमिनी पूर्ण ओल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत, त्या बागा ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे. म्हणजे वर्षाचे वर्ष त्या बागा पडून राहतील, त्यांना कुठे द्राक्षच लागत नाहीये अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते अतिशय चिंतित आहेत. पण शासनाकडून निश्चित त्या संदर्भामध्ये मी उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला मी कॅबिनेटमध्येही बोलेल, त्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल. त्याचबरोबर डाळिंबाची शेती आहे, इथे टमाटो मोठ्या प्रमाणात होतात, कांदेही होतात, पण सगळेच पिकं यावेळेला आपण बघितलं अतिवृष्टीमुळे संकटामध्ये आहेत. म्हणजे शेतकरी खरंच हवालदिलच झालेला आहे. इतका पाऊस या ठिकाणी सतत चालू आहे. म्हणजे काल इतका पाऊस झाला, काही भागांमध्ये दररोज पाऊस पडतोय. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तर कधी नव्हतं भूतोनं भुष्काळ अशी परिस्थिती यावेळेला पावसाची या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, आमचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही या भागाची पाहणी केलेली आहे. या संदर्भामध्ये एक पथक दिल्लीहून मुद्दाम बघायला या ठिकाणी बोलवलेलं आहे, ते येणार आहेत. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल, कारण एकेका एकरमध्ये 2-2 लाख रुपये खर्च वर्षाला या ठिकाणी द्राक्ष बागांना लागतोय. पण इथे उत्पन्न आता शून्य झालेलं आहे. त्यामुळे खरंच शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. त्यांना निश्चित मदत करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू. खरं तर काही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.